खूप दमले ग यार. नाही नीट बस ग आधी. अरे यार बघते काय यार तुझं सिरियसली. हा ओके. आणि काय ग पुण्याला जाणार होतीस ना तू? हा परत कशी काय आलीस? फक्त पकवू नको ग चल. हो ना मी पकवते की नाही तुला? अगं म्हणूनच मी सांगते की इथे थांबू नकोस. तू पुण्याला जा तुझ्या घरी जा. बघते मी इथून जाणारच आहे. पण प्लीज गॅरीला कन्व्हिन्स करू दे प्लीज. हे बघ शनया तुझा गॅरी कन्व्हिन्स होईपर्यंत ना माझ्याकडे वेळ नाहीये. तू इथे राहू शकत नाही. तू तुझी सोय दुसरीकडे कुठेतरी बघ. मला कसं तरी होतं यार. आऊ फालतू नाटक थांबव. सामान पॅक कर आणि निघ इथून. यार कसं लागतंय फरक नाही पडत यायला. बघते ऐक ना यार असं करू नकोस ना प्लीज. काहीतरी होत असेल ना थोडं तरी काहीतरी एक्सटेंड करून दे मला प्लीज. ठीक आहे तुला राहायचंय ना इकडे मग एक काम कर या घराचं भाडं दे. तसे मागच्या 3-4 महिन्याचं भाडं राहिलंय तर सगळे मिळून एक 50,000 रुपये होतात. तर 50,000 रुपये मला आत्ताच्या आत्ता दे आणि मग इथे राहा. हा 50,000? वेडीस का तू? काहीतरी काय बोलतेस? माझ्याकडे 5,000ही नाहीये. मग मी काय करू? हा तू कुठूनही मॅनेज कर पण मला 50,000 रुपये दे आत्ताच्या आत्ता. नाहीतर सामान भरायचं आणि चालतं व्हायचं. बघते यार काय यार. बघ काय करतेस तू ते ठेव बाजूला. ऐक ना प्लीज असं नको करू. आणि काहीतरी तर तू मला हे करून दे ना एक्सटेंड. मी कसे देऊ तुला पैसे प्लीज प्लीज. ठीक आहे 4 दिवसांची मुदत देते मी तुला. 4 दिवसांच्या आत मला 50,000 रुपये आणून द्यायचेस आणि मग या घरात राहायचं. कितना हुआ? 353. क्या अमाउंट है? बघती सुट्टे तुझ्याकडे माझ्याकडे नाही आहेत. ये लो. हा घेतलीच. आता तुला माझे 50,353 रुपये परत करायचे. तेही 4 दिवसांच्या आत. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.